गावा शहरात घुमली गर्जना, राष्ट्रवादी पुन्हा साथ हक्काची माझ्या बळीराजाला, शरद पवार पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला, राष्ट्रवादी पुन्हा। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटकडून प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवार मंदाताई भोईर आणि देवीदास भोईर यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। नव्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासह त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश आमले, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा, आगरी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते निलेश पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मंदाताई भोईर यांनी सांगितले की सन 2000 साली त्या निवडून आल्या असताना त्यांनी परिसरात वीज, पाणी, रस्ते आणि शाळा यांसारखी मूलभूत विकास कामं केली होती। तसेच सीवरेज लाईन टाकण्याचे कामही त्यांनी पूर्ण केले होते। मात्र त्यानंतर या कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज सीवरेज लाईन फुटून रस्त्यावरून वाहत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठीच आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मला आनंद आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची आजच्या प्रचार फेरी सुरू झालेली आहे सकाळपासून, आणि प्रभाग क्रमांक 15 मधील आजची प्रचार फेरी फार उत्स्फूर्तपणे आणि उत्साहामध्ये आहे। मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत। विशेषतः सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा इथं या प्रचाराच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने सुरुवातीला आलेलं आहे। परिवर्तन करण्याची ताकद ही जनतेमध्ये आहे, आणि ती ताकद ज्यावेळेला एकजुटीने उभी राहते तेव्हा इतिहास घडतो, आणि कोपरी गावापासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये पूर्वेपर्यंत हा इतिहास घडेल असा मला विश्वास। सर, नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी होणार होती का तुटली, कोणामुळे तुटली? नाही, महाविकास आघाडी करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमची ठाम होती। माघार घेईपर्यंत आपल्या आघाडीच्या संदर्भामध्ये एकमत झालं होतं। काही जागा मनसे आणि शिवसेनेच्या आणि आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये असं झालं की ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात त्या जागेच्या संदर्भामध्ये आग्रह धरल्यामुळे मग त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढायची का अशा प्रकारचा विषय झाला। म्हणून ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात, जसा प्रभाग क्रमांक 15 मध्ये जागा आम्हाला लढवायची होती, तशा संदर्भामधल्या निर्णयामध्ये थोडंसं हे झाल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। तरीसुद्धा जिथे आमचे उमेदवार नाही तिथं महाविकास आघाडीला मदत करायची, जिथं त्यांचे उमेदवार नाही तिथं आम्हाला मदत करायचं असं ठरलेलं आहे। कुठेतरी मनसेमुळे तर नाही झाला, कारण मनसे आधी नव्हती, अचानक आली, त्याच्यामुळे नाही झाला। मनसेची आणि शिवसेनेची एकत्रितपणे चर्चा झाली होती, त्यामध्ये आम्ही आणि काँग्रेस नव्हती। अचानकपणाने त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या जागा मी सोडू शकत नव्हतो, काँग्रेस सोडू शकत नव्हती, त्यामुळे थोडंसं त्या आचऱ्यामध्ये निश्चितपणाने फरक पडला ही वस्तुस्थिती आहे। सर, जसा प्रकारे उड्डाणमध्ये महाविकास आघाडीने सरप्राईज केलं तसं प्रकारे नवी मुंबईचा होऊ शकतो का? मी सरप्राईजबद्दल बोलणार नाही, पण नवी मुंबईचा महापौर कोण करायचा हा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्ष घेईल। किंवा आंदोलन हे आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार आहे, परंतु जरी आजपर्यंत झालं नसलं तरी ते नाव कुठल्याही परिस्थितीत लागेलच, आणि ते स्थानिक भूमिपुत्र लावणार। मी 2000 साली जेव्हा निवडून आलो तेव्हा मी महानगरपालिकेच्या तरफसे मेन म्हणजे आमच्या कोपरी गावात पाणी नव्हता। मी स्वतः म्हणजे सेक्टर 28 पेट्रोल पंप असं सगळीकडे पाण्याला वन भटकावं लागायचं। तर जे मी निवडून आल्यावरती 40 लाखाची निधी होती पालिकेतर्फे, ती मी पूर्ण पाण्यासाठी ती वापरली, आणि कोपरी गावाला पाण्याची लाईन टाकली, आणि महिलांचा पाण्याचा प्रश्न दूर झाला। आणि प्लस शाळा नव्हती, शाळेसाठी पण खूप मी म्हणजे 40 मुलं होती शाळेत। साहेब बोलू लागले, मॅडम तुम्ही एवढी मोठी इमारत बांधता, तुमच्याकडे 40 मुलं आहेत, कशी शाळा बांधायची?
तर वेळोवेळी खूप लोकांनी पण अडथळा केले का नाही असं तसं काही विरोध केला, पण ती शाळा बांधली. आज त्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम होतात साहेब, म्हणजे साखरपुडे काय विविध धर्माचे कार्यक्रम होतात तिथे. शाळा बांधली, तलाव झाला साहेब. गणपती विसर्जनसाठी पाहुण्यावरनं पण गणपती विसर्जनला येतात. बोनकुड्यावर तलाव नाही, ते पण तलाव झाला. पाण्याची टाकी झाली, म्हणजे 500 लाख लिटरची पाण्याची टाकी झाली. तर आज 2000 साली निवडून आलो तेव्हापासून ते पाण्याचा प्रश्न सोडेल तो आजपर्यंत पाणी पण आम्हाला सुरक्षित येते. आणि शिवरेजची लाईन 2003ला मी ते प्रश्न मंजूर झाला, तेव्हाच्या लाईनी टाकल्या होत्या. त्या आता एवढा दुर्लक्ष आत्ताच्या नगरसेवकाई केले का पूर्ण ते कोपरी गावात म्हणजे आतमध्ये जायला आम्हाला एकदम म्हणजे आम्हाला नाही, बाहेरून लोक येणारी ती आम्हाला फोन करतात, सांगतात काय तुमच्या गावाची दुर्व्यवस्था आहे. त्यावेळेस मी ती लाईनी टाकल्यात. आजपर्यंत कोणीही नगरसेवकांनी ती लाईन टाकलेली नाही आहे. तर ते आज मला असं वाटायला लागलेत का आपण पुन्हा एकदा आपण निवडून आणून आपल्या गावाचा विकास करावा, हीच माझी इच्छा आहे.